नमस्कार शेतकरी बंधूंनो, जय जवान जय किसान. आर्टिक एज्युकेशन या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शेतकरी बंधूंनो, आपणास माहीतच असेल की शेतकऱ्यांना अधिकचे सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना काही मदत करत असतं. त्या संदर्भामध्ये पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना महाराष्ट्र या ज्या दोन योजना आहेत, अनुक्रमे केंद्र सरकार 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतं आणि त्यानंतर नमो योजना महाराष्ट्र योजना जी आहे महाराष्ट्र सरकार 6,000 रुपये हे 3 हप्त्यामध्ये वार्षिक 3 हप्त्यामध्ये निधी देत असून याचा निधी कधी मिळणार व हे दोन्ही लाभ एकत्रित मिळणार की नाही या संबंधितचा या गोष्टीचा आपला हाचा व्हिडिओ. आता एकीकडे भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पीएम किसान योजनेचा जो काही 19वा इन्स्टॉलमेंट आहे, 19वा हप्ता जो आहे त्याचं वितरण येत्या 24 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. देशातील जवळपास 9 कोटी शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. शेतकरी बंधूंना आता या पार्श्वभूमीवर पीएम किसानच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो काही हप्ता आहे तो देखील मिळणार का, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहे. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की पंतप्रधान किसान सन्मान निधीचा जो 19 हप्त्याची प्रतीक्षा जवळजवळ आता संपलेली आहे ती फिक्स झालेली आहे की तो आता, कारण येत्या सोमवारी 24 फेब्रुवारी रोजी या हप्त्याचे पैसे लाभार्थीचे ज्या शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर संबंधित खात्यामध्ये हस्तांतरित केले जाणार आहे. यापूर्वी 18वा हप्ता पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातून जारी केला होता. गेल्या हप्त्याच्या तुलनेत यावेळी सुमारे तब्बल 20 लाख अधिक शेतकऱ्यांना खात्यात पैसे येणार आहेत. पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी निधीची देखील प्रतीक्षा आहे. मात्र दरम्यान राज्यातील जवळपास 91 ते 92 लाख शेतकरी पीएम किसान सोबत नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत. साधारणतः पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जातो. यावेळी असे होणार नसल्याची शक्यता तरी तुर्तास दिसत आहे. कारण यापूर्वी पीएम किसानचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता एकत्र देण्यात येणार होता. आता आपला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे आणि पीएम किसानचा 19वा हप्ता मिळणार. मात्र त्यावेळी काय झालं होतं की गोंधळ झाल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे यावेळी अनेक म्हणजे जे पात्र नव्हते त्यांच्या खात्यात सुद्धा निधी जमा झाल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे यामुळे सुरुवातीला आता केवळ पीएम किसानचा हप्ता दिला जाणार आहे. मग नमोचा हप्ता कधी आता, कारण आता हे जर 24 फेब्रुवारीला जर पीएम किसानचा हप्ता मिळणार असेल तर शेतकरी बांधवांनो नमोचा जो आहे योजना आहे त्याचा निधी आता कधी मिळणार आहे. तर 24 फेब्रुवारीला पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. म्हणजे त्यानंतर केलं पीएम किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्याची यादी ही केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे जे पात्र आहेत महाराष्ट्रातील त्या शेतकऱ्यांची यादी दिली जाणार आहे आणि त्यानंतर कृषी विभाग त्या यादीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या नमोचा हप्ता हा वितरित करतील अशी माहिती मिळालेली आहे. यासाठी आपण साधारणतः 7 ते 8 दिवसाचा कालावधी पुढे लागू शकतो हे नमोचे पैसे मिळण्यासाठी. तर त्या संदर्भामध्ये म्हणजेच 1 किंवा 2 मार्चच्या दरम्यान आपल्याला नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. ही अधिकची माहिती तुम्हाला आमच्या अशाच प्रकारची जर माहिती तुम्हाला या युट्यूब चॅनलमधून जर पाहिजे असेल तर या ठिकाणी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि अद्ययावत राहून या ठिकाणी आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान जय किसान मित्रांनो. धन्यवाद.